नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल सचिन एस माने। आज आपण या ठिकाणी एक नवीन घटक शिकणार आहोत। तो घटक म्हणजे आहे अपूर्णांक। आता आपण शाळेमध्ये शिकत असताना अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया बघतोय। आज आपण या ठिकाणी अपूर्णांकांची काय करणार आहे, आपण बेरीज बघायची। आता ही अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपल्याजवळ एक मॅथ्स ट्रिक आहे। त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायचं ते आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। आज आपण आता बघा, अपूर्णांक शिकत असताना आपण वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये कशा पद्धतीने शिकतो त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो। समजा 7.5/9 आहे अधिक 3.2/9। आता ह्या अपूर्णांकाची आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी। मग बेरीज करत असताना आपण काय करतो, सुरुवातीला ही जी पूर्ण संख्या आहे या पूर्ण संख्येनं त्या छेदला गुणतो, म्हणजे 9 7 63 ह्या दोन्हींचा गुणाकार आणि ह्या दोन्हींचा इथं जो गुणाकार येणार आहे त्यांची बेरीज। म्हणजे आपल्या ह्या अपूर्णांकामध्ये दोन क्रिया होणार आहेत, एक म्हणजे गुणाकार आणि दुसरी म्हणजे बेरीज। तर बघा 9 7 63, 63 आणि 5 किती झालं आहे 68। छेद आहे असा लिहायचा असतो, कारण छेदामध्ये काही बदल होत नाही। बदल जो होणार आहे तो कुठं होणार आहे, अंशस्थानी। अधिक 9 त्रिक 27 आणि 27 अधिक 2 किती झालं 29, 29/9। आता आपण काय करायचं, ह्यांची सुरुवाती बेरीज करायची। 9 आणि 8 17, 7 हाचे आले 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 97/9 हे उत्तर आलं। आता आपण ह्याचं काय करतो, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला काय करायचं, रूपांतर करायचं आहे। मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, आता इथे एक नवीन क्रिया होती, ती क्रिया म्हणजे कोणती, भागाकाराची। तर सुरुवातीला आपण काय करायचं, 97 ला 9 ने भागायचं। 9 एके 9 किती आलं 1। आता पुढं आहे 7। आता 9च्या पाड्यामध्ये 7 आहे का, किंवा या 7 ला 9 या संख्येने भाग जातो का, तर जात नाही। म्हणून आपण काय करतो, शून्याचा भाग घेतो, राहिले किती 7। 7 हे अंशस्थानी जाणार आहे आणि छेद 9, म्हणजे आपलं उत्तर आलंय 10.7/9। अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये शिकलेलो आहोत। मग एवढा वेळ ह्याला खूप वेळ जातो, मग यासाठी आपल्याला एक नवीन ट्रिक आहे या ठिकाणी आज बघायची आपल्याला। आता इथं बघा, आपण ही एक पायरी केली, दुसरी पायरी आणि ही तिसरी पायरी। त्या ठिकाणी आपण 3 पायऱ्या बघितल्या, पण आपण एकाच पायरीच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे की आपल्याला 10.7/9 हे उत्तर कसं निघणार आहे ते बघणार आहोत। आता बघा, 7 ही संख्या पूर्ण आहे, 7 ही संख्या पूर्ण आहे। 7 पूर्ण 5/9, 7 पूर्ण 5/9 जसं आपण वाचतोय तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे 7 पूर्ण 5/9। आता आपल्याला इथं काय करायचे, बेरीज करायची, म्हणून बेरजेचं चिन्ह द्यायचं, अधिक 3 पूर्ण 2/9। आता यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे। आता बघा, बेरीज करत असताना छेद समान आहेत, छेद समान असल्यामुळे 9 ला 9 आहे असं लिहायचं। 5 अधिक 2 किती छेद 9, 5 अधिक 2 7 आणि 7 आणि 3 10, 10.7/9 म्हणजे उत्तर किती आलं 10.7/9। ही आपली ट्रिक आहे। त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वेळेमध्ये आपण काय करू शकतो, हे उदाहरण सोडवू शकतो।
ही ट्रिक तुम्हाला कशी आवडली? ट्रिक जर आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता पुढे बघा, आपल्याला आता या ठिकाणी काय ठिकाणी गोंधळ होतो. तो गोंधळ म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगतो. जर आपण बघितलं तर 9 हे अंशस्थानी आहे, 9 हे अंश आहे आणि 7 जे आहे ते काय आहे? छेद आहे. 7 हे छेद आहे. आता बघा, त्या 7 पेक्षा 9 हे काय आहे? मोठा आहे. 9 अंश हा मोठा आहे, म्हणजे हा झाला काय? अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे अंश जास्त आहे त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? अंशाधिक अपूर्णांक. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी कसं सोडवायचं? तर बघा, 9च्या पाड्यामध्ये किंवा 9 मध्ये 7 हे एकदा आलेलं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 9 मधनं 7 गेलं की तर आता 2 राहतात. 9च्या पाड्यामध्ये 7 किती वेळा आलेला आहे? एकदा झालेला आहे. किती वेळा? एकदा झालेला आहे. म्हणून एक पूर्ण संख्या झाली. आता राहिले 2, म्हणजे 2 हे तर अंशस्थानी लिहायचं आणि जो छेद आहे तो छेद आहे असं लिहायचं. समजलं? अंशाधिक अपूर्णांकामध्ये समजा जर अंश हा मोठा असेल किंवा अपूर्णांकामध्ये अंश हा मोठा असेल तर 7 न भाग देत असताना ह्या 9 मध्ये 7 हे किती वेळा आलेलं आहे, किती वेळा पूर्ण झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर 9 मध्ये 7 हे एकदाच पूर्ण झालेलं आहे म्हणून आपण 1 लिहिलं. 9 मधनं 7 गेले, 2 राहिले म्हणून इथं 2 लिहिलं आणि छेद आहे असं आपण लिहिलेलं आहे. जरी ह्यांचा आपण जर ह्यांच्यामध्ये जर क्रिया केली, गुणाकार आहे, 7 1 7, 7 अधिक 2 9, 9/7 हेच उत्तर येणार आहे. अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 16/7, 16/7. आता या ठिकाणी बघा, 16 मध्ये 7 हे किती वेळा आलेलं आहे? 2 वेळा आलेलं आहे. 7 2 14. 7 हे किती वेळा आलेलं आहे? 2 वेळा पूर्ण संख्या झालेली आहे 7. म्हणून इथं 2 लिहायचं. 16 मधनं 14 गेले, 7 आणि 7 किती? 14. 16 मधनं 14 जर गेले तर किती राहिले? 2 आणि छेद आहे असं 7. ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायचं. जर अपूर्णांकामध्ये जर अंश मोठा असेल तर त्यामध्ये भागाकाराची क्रिया करायची. अशा पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये ह्याचं रूपांतर करायचं आहे. आता आपण आपल्या ट्रिक कडे वळूया. दुसरं एक उदाहरण बघूया. हे समज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका लगेच. आता आपल्याला हे जे काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. पण बेरीज करत असताना आपल्याला काय नियम आहे आपल्या अपूर्णांकामध्ये? त्या अपूर्णांकाचा छेद हा समान असला पाहिजे. छेद समान असेल तरच आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येणार आहे, नाहीतर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येत नाही. ते उत्तर पूर्णपणे चुकीचं होतंय. मग आपण काय करायचं? छेद समान करून घ्यायचा आहे. आपण मांडून घेऊया, जसं आपण वाचतोय त्या पद्धतीने आपण मांडून घ्यायचं. 3 पूर्ण 3/8, 3/8 अधिक 5 पूर्ण 3/4, 3/4. आता या ठिकाणी बघा, इथं वर संख्या 8 आहे म्हणजे छेद 8 आहे, इथं छेद 4 आहे. मग आता इथं खाली 8 येण्यासाठी 4 ला कितीने गुणावं लागेल? आपल्याला 2 ने गुणावं लागेल. किंवा 4च्या पाड्यात 8 हे किती नंबरला आहे? तर 2 नंबरला आहे. म्हणून 4 गुणिले 2 करायचं इथं. आता छेदाला गुणत असताना आपण काय करायचं? अंशाला सुद्धा गुणत असतो, हा नियम आहे. म्हणून काय करायचं? अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं. काय करायचं? आता यांची बेरीज करायची. आता इथं तर 8 आलेला आहे वर्तुळामधले, तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे किती आलेलं आहे? 6 आलेलं आहे. आता काय करायची? बेरीज करायची आहे. आता छेद समान आहे, छेद आहे असं लिहायचं. 8/8, 3 आणि 6 किती झालेले आहे? 9 आणि 5 आणि 3 8 पूर्ण 9/8. आता बघा इथं मी मांडतो 8 पूर्ण 9/8. आता हे जे आपलं उत्तर आहे
हे उत्तर जे आहे ते अंशाधिक अपूर्णांकाचं उत्तर आहे. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जर अंश जर मोठा असेल छेदापेक्षा तर आपण काय करायची, क्रिया करायची. मग आता काय करायचं, आता 8 मध्ये 9 हे पूर्ण होत नाही एकदा पण, म्हणून काय करायचं, हे जे 1 आहे वजा 1 हे काय करायचं आपल्याला, हे 8 मध्ये मिसळायचं आहे. 8 अधिक 1 किती झालं आहे, 9. म्हणजे 9 पूर्ण 9तनं 1 गेले, किती राहिले, 8/8. आपण इथं मानू घेऊया 9 पूर्ण 8/8. हे आपण काय केलं, रूपांतर केलेलं आहे. पण इथं काय 8/8 येत नाही, म्हणून काय करा, 8 एके 8. त्या 8 न ह्या 8 ला भाग द्यायचा, म्हणजे 9 पूर्ण 1/8 आहे असं. हे आपलं समजा अंशाधिक म्हणजे अंश मोठा असेल तर त्याचं रूपांतर कसं करायचं ह्या पद्धतीनं. कारण 7.1/5 अधिक 2.1/3. आता आपण शाळेय पद्धतीने कसं करतो बघा, इकडे मी करतो ते 5 7 किती, 35. 35 आणि 1 36. 36 भागिले 5 बरोबर आहे. पण आपण ही क्रिया करत असताना आपली एक गोष्ट राहून जाते, ती म्हणजे काय, तर छेद समान करायचं. काय करायचं, छेद समान करायचं आहे. आता 3च्या पाड्यामध्ये 5 नाही किंवा 5च्या पाड्यामध्ये 3 नाही, म्हणून आपण काय करायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की ते दोन्ही पाड्यामध्ये असेल, तर अशी एकमेव संख्या आहे म्हणजे ते म्हणजे कोणती, 15. मग आता इथं 15 येण्यासाठी 3 न गुणावं लागेल आणि इथं 15 येण्यासाठी 5 न गुणावं लागेल. आता इथं खाली गुणाकार केलं म्हणल्यानंतर वर सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, गुणाकार. इथं सुद्धा गुणले 5. मग नंतरची आपली शाळेय पद्धतीमध्ये जी क्रिया सांगितली आहे, जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने करा. तर बघा, अगोदर मानू घेऊया 7.3/15 अधिक 2.5/15. मग आपल्याला क्रिया करायची. ही पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप काय आहे, ह्या दोन्हींचा गुणाकार आणि या गुणाकारामध्ये हे ऍडिशन करायचं म्हणजे बेरीज करायची. 15 7 105. 105 मध्ये 3 मिसळल्यानंतर 108/15 अधिक 15 दोन्ही 30. 30 आणि 5 35/15. ही सेकंड पायरी झाली. तिसरी पायरी जी आहे, काय करायची, ह्यांची बेरीज करायची. 108 आणि 35 यांची बेरीज केल्यानंतर किती होते, 35 आणि 8 43, म्हणजे 143 भागिले 15. ही तिसरी पायरी. आणि चौथी पायरी काय आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला जर रूपांतर करायचं असेल तर 143 ला 15 ने भाग द्यायचा. आता बघा, 15 120 आणि 15 9 135, म्हणजे 9 ही पूर्ण संख्या झाली. 15 9 135. मग आता 143 म्हणून 35 गेले, किती राहतात, तर 8 राहतात. आणि हे आपलं फायनल उत्तर 9.8/15. पण मी तुम्हाला इथं काय शिकवत आहे की आपले भन्नाट ट्रिक्स, एक मॅथ्स ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या सहाय्यानं आपण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता इथे तुम्हाला टोटल 4 पायरी करावं लागतात आणि ही 5वी पायरी. एकूण 5 पायऱ्या कराव्या लागतात, पण आपल्याला इथे एकाच पायरीमध्ये सगळं सोडवायचं आहे. तर काय करायचं, आपलं ट्रिक बघा, आपली ट्रिक अपूर्णांकाची ती ट्रिक काय आहे बघा. आपण जसं वाचतोय त्या पद्धतीनं काय करायचं आहे, लिहायचं आहे. 7.1/5 1/5 अधिक 2.1/3. आता आपल्याला काय करायचं, इथे बेरीज करायची. पण बेरीज करत असताना मी तुम्हाला काय सांगितलंय की छेद समान करून घ्यायचं. मग ह्या 5 न ह्या 3 ला गुणायचं. 5 3 किती, 15 छेद 15 आलं.
आता आपण हिथं गुणाकार छेदाला गुणल्या म्हणल्यानंतर आपण काय करायचं, अंशाला सुद्धा गुणायचं आहे. हिथं तो नियम आहे. मग काय करायचं, ह्या 1 ला ह्या 3 ने गुणायचं आणि ह्या 5 ला सॉरी ह्या 1 ला ह्या 5 ने गुणायचं. मग 3 एके 3 वर्तुळात लिहितो, 5 एके 5 वर्तुळात लिहितो. 5 आणि 3 किती, 8. पूर्ण हा शब्द आहे असं लिहा, 7 अधिक 9 म्हणजे आपलं फायनल उत्तर काय झालं, 9.8/15. हे सोपं आहे का हे सोपं आहे, मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक ट्रिकच्या सहाय्यानं आपण अपूर्णांकाची बेरीज छेद समान असू द्या अगर नसू द्या, आपण त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, ते उत्तर कमीत कमी एक 10 ते 20 सेकंदामध्ये आपण हे उत्तर सोडवू शकतो. तुम्ही अशा उदाहरणांचा सराव करा, पुस्तकामध्ये असतं तुमचं ते उदाहरण घ्या. ह्या ट्रिकच्या सहाय्याने ही ट्रिक कशी सोडवली आहे या ट्रिकनं, त्या ट्रिकनं सोडवून बघा, सराव होईल. तुम्हाला हेच अपूर्णांक तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला सोडवायला आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ ही ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्राला शेअर करा. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबणार आहोत. भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.